जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे। आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। जयाचे ने आठवे शब्दसृष्टी आगवे सारस्वत आगवे जिव्वेसिये। वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी। भावाचे अवतरण अवतरवती खूण हाताचडे संपूर्ण तत्वभेद। श्री गुरुचे पाय ते हृदय गिवसू निठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी। ते नमस्कारोनी आता वेदापासून संत साहित्यापर्यंत आणि कीर्तनापासून लावणीपर्यंत सर्वत्र पहिलं नमन गणपतीला केलं जातं। आजही आपण सारेच गणेश वंदनानं कार्यारंभ करतो। ही प्रथा का पडली असावी, त्यासाठी गणपतीच्या कोणत्या गुणांचा आपल्या पूर्वसुरींनी अभ्यास केला असावा। उत्तम नेतृत्व गुण, संघटन शक्ती, ज्ञानाची उपासना, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, लहानातल्या लहान घटकाला सामावून घेण्याची वृत्ती, ज्येष्ठांचा आदर राखण्याची तसेच त्यांचा सल्ला घेण्याची वृत्ती आणि प्रचंड ऊर्जा आणि उत्साह यासारख्या गुणांचा विचार केला असेल का? या गोष्टीचा आजच्या जीवनाशी काही संदर्भ लागतो का? कार्यारंभ उत्तम झाला म्हणजे पुढच्या यशाची शाश्वती असते का? येत्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण या प्रश्नांची उत्तरं शोधूया। कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनानं करण्याची प्रथा आहे। नाटक किंवा वगाच्या सुरुवातीला सुद्धा पहिलं नमन इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडळीला करतात। म्हणजेच स्थानिक देवदेवता, जनता जनार्दन, प्रतिष्ठित मंडळी यांना नमन केलं की काम करणं सुकर होतं। त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता अर्थातच अतिशय जास्त असते। हा विचार आपल्या पूर्वसुरींनी केला आणि तशी प्रथा निर्माण झाली। वेल बिगिनिंग इज द हाफ डन अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे। म्हणजे कार्याचा आरंभ गणेश पूजनानं करणं या प्रथेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणे गरजेचं आहे। आणि पूर्वसुरींनी गणेशाचीच निवड का केली असावी, इतर कोणती देवता का निवडली नसावी याचाही विचार व्हायला हवा। गणेशाचं चरित्र पाहिलं की त्याचे गुण आपल्या समोर येतात। एकतर ही बुद्धीची देवता आहे। बुद्धीबरोबर नेतृत्व, संघटना बांधण्याचं सामर्थ्य, तीक्ष्ण आणि दूरदृष्टी, प्रसंगी मानापमान बाजूला ठेवण्याची क्षमता, प्रचंड उत्साह आणि ऊर्जा, उंदरासारख्या लहानातल्या लहान घटकाला सामावून घेण्याची वृत्ती, खटासी खट आणि नटखटासी नटखट ही मानसिकता, ज्येष्ठांचा आदर सन्मान राखणं, त्याचबरोबर प्रसंग पाहून निर्णय घेणं, हे सगळे गुण गणपतीमध्ये दिसतात। आणि कोणत्याही कार्याचा आरंभ करण्यासाठी या गुणांची नितांत आवश्यकता असते। उदाहरणच घ्यायचं झालं तर जेव्हा एखादा प्रोजेक्ट हाती घ्यायचा असेल तर टीमच्या निवडीपासून सुरुवात करावी लागते। संघातील सर्व सदस्यांना त्या कामाची पूर्ण माहिती, ज्ञान आवश्यक असते। सर्व टीमच्या सदस्यामध्ये एकोपा हवा असतो। ते काम सांगितलेल्या वेळेत आणि दर्जानुसार पूर्ण करण्याची त्यांची मनापासूनची इच्छा असली पाहिजे। अगदी आम्हाला विचारलंच नाही, आता बघा कसे तोंड घशी पडतात असा विचार करणारे यामध्ये नकोत। टीमचं नेतृत्व करणारा जो नेता आहे तो सगळ्यांना सांभाळून घेणारा, प्रसंगी मानापमान दूर ठेवणारा असला पाहिजे। त्यानं अनुभवी लोकांच्या मताला मान दिला पाहिजे। त्याचबरोबर लहानातल्या लहान अगदी घटकांच्या सूचनाही लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजेत। या सूचना ऐकून गरजेप्रमाणे आवश्यक ते निर्णय त्यानं घेतले पाहिजेत आणि हे निर्णय घेताना त्यातले फायदे आणि तोटेही त्यानं ओळखले पाहिजेत। हा नेता वेळप्रसंगी दटावणारा आणि त्याचबरोबर पाठीवरनं हात फिरवणारा सुद्धा हवा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नेता स्वतः उत्साहाचं आणि ऊर्जेचं आगर असला पाहिजे। गणेशाचे हे गुण अंगी बाणवले तर ती व्यक्ती उत्तम प्रशासक होतेच, पण संघटनेच्या गळ्यातली ताईतही बनते। म्हणून गणेशोत्सवाला अशा विचारांचं जर आपण तोरण चढवलं तर ते गणेशालाही निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही। गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसतो। समाजातल्या वेगवेगळ्या प्रवाहांना सामावून घेत समाजामध्ये सौहार्द वाढवणारा तो लोकोत्सव असतो। त्यातला लोकसहभाग
हीच त्या उत्सवाची श्रीमंती आहे. सामाजिक प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारे देखावे आणि विधायक उपक्रम करणारी सार्वजनिक मंडळं आत्तापर्यंत आपल्याला देत आलेली आहेत. या उत्सवातून अनेक लोकनेते पुढं आले आहेत. समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी एकत्र यावं, विचारविनिमय करावा, विधायक कार्यांचा वसा घ्यावा, समाज एकसंध राहावा, या भूमिकेतून सार्वजनिक उत्सवाची संकल्पना राबवली जाते. त्यातून सामाजिक अभिसरणसुद्धा घडलं जातं. सर्वसामान्य माणूस रोजच्या रोजीरोटीच्या लढाईमध्ये व्यग्र असतो. परिस्थिती त्याला कायमच पळवत असते. जगण्यासाठीची धावपळ त्याची दमछाक करते. ताणतणावानं भरलेलं जिणं त्याला मेटाकुटीला आणतं. अशा वातावरणामध्ये तो आनंदाच्या समाधानाच्या शोधात निघालेला असतो. हे सार्वजनिक उत्सव त्याला विरंगुळा देतात, आनंद देतात. जगण्यातल्या संघर्षाची त्याची तीव्रता कमी होते आणि अशा उत्सवामधनंच त्याला सामाजिकतेची, माणुसकीची ऊर्जा मिळते. म्हणून गणेशोत्सवाच्या काळात जसा ढोल ताशांचा गजर हवा, त्याचप्रमाणे समाजमनाचा जागरही हवा आणि हा जागर लोकसेवेचा असला पाहिजे. 10 दिवसाकरता येणारा हा गणेश जीवनाच्या चिरंतन सत्याचा संदेश घेऊन असतो. हा संदेश असतो, हे माणसा, चराचर सृष्टीतला तुझा जन्म माणूस म्हणून इतरांच्यासाठी झिजण्यासाठी आहे. जसा मी मातीतून मूर्तरूप घेऊन येतो आणि विसर्जित होतो, या रूपामागचं आणि विसर्जनाचं सुंदर सत्य तुला जीवनाचं या ठिकाणी भान देण्याकरता आहे. विसर्जनासाठीच यायचं असतं, मात्र आल्यावर आपलं अस्तित्व इतरांच्यासाठी सुखकारक करून जायचं असतं. असाच संदेश समाजाला गणेशाची संकल्पना देत असते. दुसऱ्याच्या जगण्यातलं दुःख दूर करण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? इतरांच्या सुखासाठी योगदान देता येईल का? आणि असं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी ही सुखकर्ता दुःखहर्ताची संकल्पना आपल्याला समजून घ्यायला हवी. गणेश तसं पाहिलं तर ही वेदकालीन देवता. सगुण रूप अपेक्षित नाही. निसर्गातून शक्तीचं दर्शन झालं आणि माणसाला देवाचं अस्तित्व जाणवलं. पंचमहाभूताचा पसारा दृश्य आहे, पण त्या सर्व कार्यरत शक्तीच्या मागं गूढ चैतन्य आहे, याचा साक्षात्कार सुसंस्कृत मनाला झाला. मानव समूहानं राहायला लागला. समूहाला अधिपती हवा, सुसूत्रता येण्यासाठी सत्ता हवी, निसर्गशक्ती मागची सत्ता, माणसाला हलायला, बोलायला, विचार करायला लावणारी शक्ती, अदृश्य सूक्ष्म असली तरी त्याची जाणीव सूक्ष्म मनाला होणारी, तिचा वेध ऋषीमुनी घेऊ लागले. माणसाचं आयुष्य अत्यल्प, काळाच्या तुलनेनं कणा एवढं जो सृष्टीचा पसारा चाललेला आहे, मग त्यामागं कोण आहे? त्यानं गुणांना जन्म दिला. सत्व रजतम गुणांनी कार्य सुरू केलं आणि प्राणीमात्राच्या स्वरूपामध्ये चैतन्य प्रकटलं. निसर्गामध्ये उत्पत्ती स्थिती लय सुरू झाली. सुरुवात झाल्यानंतर दिसले की जन्म झाल्यावर समजले, पण जन्माच्या पूर्वी काय होतं हा कूट प्रश्न मात्र मनातच राहिला. सगुणाचे गुणधर्म त्या गुणांच्या ईशात सापडेनात आणि म्हणून नेती नेती असं त्याचं वर्णन झालं. मूळ आरंभ करणारा चिंतनीय झाला. चिंतन मननानं सुद्धा धुसर कल्पना येईल, पण ती कल्पनाच आड यायला लागली. तो सगुण नाही आणि निर्गुण पाहावं तर त्याचेही गुणधर्म त्यात नाहीत. तो गुणातीत आहे, तो आद्य आहे, अनादी आहे, गणाधीश आहे. आणि म्हणून ओंकारातून त्याची निर्मिती झाली असं सांगितलं गेलं. ओंकाराच्या पलीकडं काही नाही. ओंकार हा बिंदुसंयुक्तम नित्यम ध्यायती योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. गणेशाचं स्वरूप हे ओंकार हे जगाचं आदिकारण आहे. अ, उ, म व बिंदू आणि अनुच्चारित अर्धमात्रा ही त्याची घटना. अ हा अविकृत स्वर, उ हा विकृत स्वर, म हा व्यंजनाचा अनुनासिकाचा प्रतिनिधी आणि बिंदू हा शक्तियुक्त उच्चार. या सर्व शब्दशक्तींचा अवच्छेद म्हणजे ओंकार. या शब्दांचा आविष्कार म्हणजेच अक्षरब्रह्म. या अक्षरब्रह्माचं प्रकट रूप म्हणजे गजानन. जगातल्या सर्व विद्या अक्षरनिर्दिष्ट असल्यामुळं हा गजानन विद्येची देवता, बुद्धीची देवता झाला. जोडाक्षर आणि गतीचं निर्देशक असं अक्षर म्हणजे ऋत आणि धी म्हणजे बुद्धी, रु आणि अधिक धी म्हणजे रुद्धी यांचा पती म्हणजे गजानन. खटवांग याचा अर्थ खाटेचा पाय किंवा सोडगा, प्रहाराचं एक शस्त्र. त्याऐवजी गणपतीनं दात स्वीकारला, तोही स्वतःचा. हे स्वयंभू शस्त्र होतं. दात टोकदार, तीक्ष्ण टोकदार बुद्धीचं प्रतीक. आणि म्हणून समर्थ रामदासांनी
गणेशाचं स्तवन करताना असं सांगितलं की ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञानभ्रांती छेदका बोधरूपा. त्या गणपतीनं माझं अंतःकरण आत बाहेर व्यापून टाकावं, तिथं त्यानं कायमचं घर करून राहावं आणि आपल्या कृपादृष्टीनं मुक्याला सुद्धा ग्रंथ सांगण्याचं सामर्थ्य द्यावं. त्याच्या कृपेच्या सामर्थ्यानं भ्रम आणि अज्ञानाचं आवरण विरून जावं आणि सारं विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. त्याची कृपा झाली की संकट भयानं थरथर कापू लागतात आणि त्याच्या नामस्मरणानं ती कुठल्या कुठं नाहीशी होतात. म्हणून नाम विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदी करून हरिहर अमर वंदिती. वंदोनिया मंगळनिधी कार्यकरिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी बाधू सकेना. त्याच्या रूपाचं चिंतन केलं तर मनाला समाधान होतं आणि त्याचं रूप पाहण्यासाठी मन डोळ्यामध्ये एकवटतं. त्याच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण अशा पद्धतीची आहे. गणेश पुराण सांगतं की तू सिद्धींचा दाता आहेस, विद्यांचा दाता आहेस. माझी ही अक्षररूप सेवा गोड मानून घे. माझ्या कार्यात यश देणारा तूच आहेस. म्हणून मी माझं मन तुझ्या चरणी नम्र करतो आणि आत्मबुद्धीच्या प्रकाशानं ते उजळून कार्य पूर्ण करून घ्यावं याकरता मी तुला प्रार्थना करतो. परब्रह्मरूपम चिदानंदरूपम परेशम गुणेशम गुणाधिब्दम गुणेशम गुणातीतमीशम मयुरेशम आद्यम नतः स्मो नमोस्मो नतः स्म. भगवद्गीता सांगते की गजाननं भूत गणादिसेवितं कपित्थजांबूल फलचारुभक्षणं उमासूतं शोकं विनाशकारकं नमामि विघ्नेश्वरं पादपंकजं. ज्याला हत्तीचं मुख आहे, भूतगण इत्यादी सेवा करीत आहेत, कवट आणि जांभूळ या फलांचा आस्वाद घेणारे आहेत, शोक विनाश करणारे आहेत, भगवती पार्वतीचे पुत्र आहेत, अशा गणेशजींच्या चरणकमलांना मी प्रणाम करतो. परमात्म्याची 3 स्वरूपं शास्त्रांनी सांगितलेली आहेत. एक सत, दुसरं चित आणि तिसरं आनंद. परमात्म्यामध्ये सत चित आनंद परिपूर्ण भरलेला आहे. सत म्हणजे प्रकट रूपानं सर्वत्र विद्यमान आहे, चित म्हणजे मौन आहे आणि आनंद अप्रकट आहे. जड वस्तूमध्ये सत आणि चित आहे परंतु आनंद नाही. जीवामध्ये सत आणि चित प्रकट होतं परंतु आनंद अप्रकट असतो, अर्थात अप्रकट रूपानं राहतो. तसं पाहिलं तर आनंद आपल्या अंतर्यामीच असतो. तरी पण माणूस आनंदाचा शोध बाह्य जगतामध्ये घेत असतो. आनंद तुमच्या स्वस्वरूपात आहे. या आनंदाला जीवनात कसं प्रकट करावं हे अध्यात्म सांगतं. आनंदाचे अनेक प्रकार तैत्तरीय उपनिषदामध्ये वर्णन केले आहेत. त्यामध्ये सर्वात मुख्य 2 आनंद आहेत. एक साधनजन्य आनंद आणि दुसरा स्वयंसिद्ध आनंद. साधनजन्य आनंद हा विषयजन्य आनंद असतो आणि स्वयंसिद्ध आनंद हा आपल्या अंतर्यामीच असतो. आणि चित्शक्ती म्हणजे ज्ञानशक्ती. मनुष्य आपल्या स्वस्वरूपात स्थित होत नाही म्हणून त्याला आनंद मिळत नाही. उत्पत्ती स्थिती लय या 3 लीला परमात्म्याच्याच आहेत. या 3 स्वरूपात तो आनंद मानतो कारण तो स्वरूपामध्ये स्थित असतो. आणि आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सांगतात, सुख देणारा, दुःख दूर करणारा, यशसिद्धी कीर्ती देणारा, मंगलतेची साक्षात मूर्ती असणारा श्री गणेश सर्वांचं आराध्य दैवत असतं. शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. शरीरातील पृथ्वी तत्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या मूलाधार चक्राची ही देवता आहे. पृथ्वी तत्वाचं स्थिरता, दृढता आणि शक्ती हे गुण आरोग्यासाठी आवश्यक असतात. शरीर अवयव स्थिर राहावे, दृढ असावेत आणि आपापलं काम योग्य प्रकारे करण्यास समर्थ असावेत. यासाठी पृथ्वी तत्व संतुलित असावं लागतं. पार्थिव गणपतीची पूजा करत असताना त्यात प्राणशक्तीचं आवाहन केलं की ती शक्ती त्या ठिकाणी अधिष्ठित होते. ही शक्ती इंद्रिय गोचर नसली तरी ती कार्यान्वित होते, कार्य करते आणि तिच्यामुळं कार्य झालं की शक्ती तिथं असल्याचं लक्षात येतं. ही परमात्म शक्ती आवश्यकतेनुसार कार्यान्वित होते, सतत राहते. म्हणून मूलाधार चक्राच्या ठिकाणी वेटोळी घालून बसलेली सर्पाकृती असलेली ही शक्ती कुंडलिनी नावानं ओळखली जाते. जड शरीराचं पूर्णपणे अनुसंधान झालं
नातं जुळलं की ती स्वतंत्र स्वतःचं मार्गक्रमण सुरू करून जिथं येते त्या चक्राला स्वाधिष्ठान चक्र असं म्हटलं जातं. प्राणप्रतिष्ठा करून 10 दिवसांच्या पूर्ण तपश्चर्येनंतर व उपासनेनंतर पार्थिवात स्व जिथं प्रकट होतो ते हे स्वाधिष्ठान चक्र. पंचमहाभूतापैकी पृथ्वीतत्व ज्यात पार्थिव तत्वाचं आधिक्य असतं व त्यावर जलतत्वाचा म्हणजे जीवनाचा संस्कार झाला की ते व्यक्तिमत्व स्वाधिष्ठान चक्रामध्ये प्रकट होतं, म्हणून त्याला स्व अधिष्ठान किंवा स्वाधिष्ठान चक्र असं म्हटलं जातं. त्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये कुंडलिनीचा प्रवेश होण्याचा दिवस तो अनंत चतुर्दशी. पृथ्वी तत्वामुळं जीवन रुजतं आणि उमलतं ते जलतत्वामुळं. संपूर्ण शरीरातील पृथ्वी तत्व मेरुदंडाच्या तळाशी एकत्र आणि एकाग्र झालेलं असतं. त्याचा उत्सव श्री गणेश देवतेच्या माध्यमातून होतो व नंतर शक्तीचं विसर्जन जलात केलं जातं. प्रतिवर्षी नवीन उपासनेद्वारे तयार झालेली शुद्ध कल्याणकारी संकल्पना अनंत चतुर्दशीच्या दिवशी जलात विसर्जन करून साठवली जाते आणि म्हणून शुभकार्याला आरंभ करण्यापूर्वी मंगलाचरण करण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. मंगलामध्ये 3 प्रकार आहेत. नमस्कारात्मक मंगल, दुसरं आशीर्वादात्मक मंगल आणि तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगल. नमस्कारात मंगल म्हणजे आता नमो गणनायका नरकुंजरा अलौकिका नर गजस्वरूपे तू एका नमनतया श्री विनायका सद्गुरू असं नाथ महाराज म्हणतात. दुसरं आहे ते आशीर्वादात्मक मंगल. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदावासू दावी मग ग्रासू प्रगटला करी असं माऊली म्हणतात. आणि तिसरं वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणजे परमात्म्याशी आपलं अभिन्नत्व लक्षात घेऊन वंदन करणं. गणेशाला वंदन करण्याच्या निमित्तानं माऊलींनी त्याचं सुंदर स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे. माऊली म्हणतात, ओंकार जगताचा आदी वेदांनी प्रतिपादन केलेला स्वयंप्रकाश आत्मा हेच ज्याचं रूप आहे असा जो परमात्मा त्याला वंदन असो. सकळ जगाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा जो गणपती तो तूच आहेस. स्वर आणि व्यंजन ही ज्या रूपाची सुंदर कांती आहे, संपूर्ण वेद ही तुझी उत्तम गणेश मूर्ती आहे. मनवादिकांच्या स्मृती हेच त्या शरीराचे अवयव असून त्याची ठेवण अवर्णनीय आहे आणि म्हणून त्यातील अर्थ ही सौंदर्याची खाण आहे. 18 पुराण ही रत्नखचित भूषणं असून त्यातील पदयोजना हा त्यांचा घाट असून गर्भित अर्थ हीच कोंदणं आहेत. उत्तम पदरचना हेच रंगवलेलं वस्त्र आहे. काव्य आणि नाटकं यांची योजना करू गेल्यास करगोट्याच्या घागऱ्यांच्या ठिकाणी होते आणि त्यातील अर्थ हा घागऱ्यांचा मंजूळ ध्वनी ठरतो. मार्मिक दृष्टीनं पाहिलं म्हणजे त्यातील सिद्धांताच्या प्रकाराची उत्तम स्थळं हीच कोणी या घागऱ्यामधली रत्न दिसतात. व्यासादिकांची बुद्धी हीच त्यावरील मेखलेच्या म्हणजे कमरेच्या शेल्याच्या ठिकाणी शोभते व त्या बुद्धीचा सरळपणा हा पदरांच्या सोग्याप्रमाणे झळकतो. 6 शास्त्र हे गणपतीचे 6 हात आहेत, म्हणून त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या हातातील निरनिराळी शस्त्र आहेत. तर्कशास्त्र हा परशु, न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड आणि रसाळ मोदकाच्या ठिकाणी शोभ. वार्तिककारांच्या व्याख्यानानं स्वभावतःच खंडित झालेलं बौद्धमत हे एका हातात असणाऱ्या मोडक्या दाताच्या ठिकाणी मानलं जातं. तर कल्याणकारक आणि वरददायक असा जो हस्त तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद आहे. धर्माची स्थापना करणारा तो स्वभावसिद्ध अभयहस्त आहे. ज्या ठिकाणी महासुखाचा परमानंद आहे तो अतिनिर्मळ विचार हा सरळ सोंडेचा सोट आहे. तसाच उत्तम संवाद हा सरळ आणि शुभ्र दाताच्या ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचं सूक्ष्म नेत्र आहे. पूर्व उत्तर मीमांसा या मला कानाच्या ठिकाणी भासल्या. बोधामृत हा गंडस्थळातून निघणारा मध आणि त्याचं सेवन करणारे मुनी हेच भ्रमर वाटले. त्यातील सिद्धांत हीच सतेज पोवळ्याच्या ठिकाणी असून द्वैत आणि अद्वैत सिद्धांत हे गंडस्थळाच्या ठिकाणी सारख्या प्रमाणानं शोभतात. या गंडस्थळाच्या मुकुटातील शोभणारी सुगंधी फुलं म्हणजे ज्ञान मकरंदानं परिपूर्ण असलेली 10 उपनिषद आहेत. ओंकारातील अकार हा दोन्ही चरणांच्या ठिकाणी, उकार हा विशाल उदराच्या ठिकाणी,
मकार ही सर्व अवयवात श्रेष्ठ अशा मस्तकाच्या ठिकाणी आहे. अकार, मकार आणि उकार आणि मकार हे ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्यात शब्दब्रह्माचा वेदाचा समावेश होऊन ओंकार बनतो. त्या ओंकार रूप आदिबीजाला मी नमस्कार करतो असं माऊली म्हणतात. ग्रंथसिद्धीला जाण्यासाठी विघ्नहर गजाननाचं स्मरण करून संप्रदाय पद्धत सांभाळली आणि नमस्कार रूप मंगल केलं, ते सुद्धा समर्थ रामदासांनी. त्यांनी सांगितलं, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. गणाधीश म्हणजे सर्व गुणांचा ईश आहे, तो निर्गुणाचा मुळारंभाचा आरंभ आहे. गणपती म्हणजे गणाधीश आहे. हा गण म्हणजे इंद्रियांचा स्वामी आहे, इंद्रियांचा प्रेरक आहे. इंद्रिय त्याच्या सत्तेवर आपापली कामं करतात. तो स्वतः जन्मरहित आहे, अजय आहे. वास्तविक गणाधीश सर्व भूतांना व्यापून आहे, तरी सुद्धा तो सर्वाहून अलिप्त आहे. अशा गणपतीला नमस्कार म्हणजे वस्तुनिर्देश मंगल आहे. भगवान गणेश हा मंगलतेचं स्थान आहे. त्याचं नाव मंगल रूप आहे. त्याचं नाम जे मुखात घेतात ते मुख मंगल आहे. ते मंगल नाम ज्या दिवशी घेतलं जाईल तो दिवस मंगल आहे. कार्यारंभी नामस्मरण केलं म्हणजे कार्यसिद्धीला जातं. एवढंच नव्हे तर भगवत नामानं पाप निवृत्ती होते. भगवत नामानं भवसिंधू तरुण जाता येतो. नामचिंतनानं त्रिविध तापाची निवृत्ती होते. नामचिंतनानं देव भेटतो. नामचिंतनानं मन शांत होतं आणि नामचिंतनानं भगवत विषयक प्रेम वृद्धिंगत होतं आणि याच नामचिंतनानं मोक्षही प्राप्त होतो. तुझ्याविषयी जे मूढ आहेत त्यांच्यासाठी तू वक्रतुंड आहेस. माऊलींनी वक्रतुंडाचा फार सुंदर अर्थ सांगितला. वक्रान तुंडयती इति वक्रतुंड, म्हणजे दुष्टांचा जो नाश करतो तो वक्रतुंड, पण ज्ञानी लोकांच्यासाठी तो सरळच असतो. आणि म्हणून माऊली म्हणतात की जे तुझ्या विखी मूळ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी असी तरी अखंड, उजूसी आहासी. आणि म्हणून माऊली असं सांगतात की आपण ज्याच्याकडे जातो त्याचं स्वरूप माहिती पाहिजे. आपल्याला त्याचं स्वरूप माहिती नाही. आपण गणपतीचं स्वरूप लक्षात घेऊन उत्सव केला तर खऱ्या अर्थानं ती आध्यात्मिक पर्वणी ठरेल आणि त्यामुळं मंगलमूर्ती आपलं सर्वांचं मंगल केल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये 3 प्रकारची माणसं असतात. एक आस्तिक असतात, दुसरे नास्तिक असतात आणि तिसरे असतात ते ईश्वराबद्दल संभ्रमित अवस्था असणारे. माणूस जन्माला आला त्यावेळेलाच ईश्वरी संकल्पना अस्तित्वात आली. आस्तिक हा देवाविषयी काही संकल्पना, काही कल्पना उराशी बाळगतो. पहिली कल्पना असते की संकटसमयी तो धावून येतो, मदत करतो, प्रार्थना ऐकतो, पूजा नैवेद्य स्वीकारतो. या कल्पनावर विसंबून अपेक्षा बाळगल्या जातात आणि अपेक्षा भंग झाला की निराश माणसं होतात, नास्तिक होतात. देव पावण्यापेक्षा न पावल्याची उदाहरणं आपल्याला समाजामध्ये अनेक दिसतात. त्यामुळं देव खरोखरच आहे का हा प्रश्न काही लोकांना पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून याची शास्त्रीय विचार करण्याची गरज आहे. विश्व हे अफाट पसरलेलं, पण त्यामध्ये सुद्धा सुसूत्रता, एक नियमितपणा आपल्याला आढळून येतो. हजारो वर्षाच्या कालगणनेमध्ये काळाची थोडीशीही चूक नाही. पूर्वी ज्या वेळेला अक्षांश रेखांशावर सूर्य उगवला व ज्या अक्षांश रेखांशावर सूर्यास्त झाला ती वेळ यावर्षी सुद्धा बदलली नाही. आधुनिक सिद्धांत असं सांगतो की विश्व हे सतत प्रसरण पावणारं आहे. अल्बर्ट आइन्स्टाईननं एक्सपांडिंग युनिव्हर्सचा सिद्धांत या ठिकाणी मांडला. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की विश्वाला कुठेतरी कड आहे, मर्यादा आहे, जरी त्या रोज बदलत असल्या तरीसुद्धा. या अनाकलनीय, अकल्पित पण गणिती अर्थानं नियमित विश्वाचा जो नियंता आहे, ज्याला आपण देव म्हणतो किंवा युनिव्हर्सल गॉड असं मानतो, या विश्वाची आधुनिक काळामध्ये विभागणी गॅलेक्सी किंवा नेब्युली याच्यामध्ये केली जाते आणि ऋषीमुनींनी त्याची विभागणी केली. ते म्हणजे भू, भुव, स्वा, स्व, मह, जन, तप आणि सत्य याच्यामध्ये त्याची विभागणी केली. या विश्वाचं नियंत्रण वैश्विक देव करतो. म्हणजे जसा आपल्या देशाचा राष्ट्रपती राष्ट्राचा प्रमुख असतो, त्याच्या हाताखाली लोकसभा, राज्यसभा, मंत्रिमंडळ प्रत्येकाचं वेगळं खातं.
त्याच्या खाली राज्य सरकार, राज्य सरकारामध्ये सचिव, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी. म्हणजे जर आपल्याला सातबाराचा उतारा पाहिजे असेल, अर्ज राष्ट्रपतीकडे केला तर शेवटी तो अर्ज येईल तो तलाठ्याकडे येईल. तसं निरनिराळे विभाग वेगवेगळ्या शक्तीच्या नियंत्रणाखाली येतात. हे निरनिराळे विभाग ज्या शक्तीच्या नियंत्रणाखाली येतात त्या देवता होतात. आपण 3 विभाग मानतो: अंतरिक्ष विभाग, ग्रह, तारा, पृथ्वी आणि पाताळ. या 3 विभागांना प्रत्येकी नियंत्रित करणाऱ्या 11 देवता, 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य, द्यावा आणि पृथ्वी असे मिळून 33 होतात. 33 कोटी म्हणजे प्रकार आहेत. या 33 देवता विश्व विभागाचं नियंत्रण करतात. आणि म्हणून दैवतशास्त्रामध्ये निरनिराळी समस्यामूलक दैवत सांगितली गेली. त्यामध्ये श्री गणेश हे एक दैवत आहे की ज्याचं कार्य आहे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता. पितृकार्याव्यतिरिक्त म्हणजे श्राद्धाव्यतिरिक्त सर्व कार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचं स्मरण, आवाहन आणि पूजन केलं जातं. म्हणून शब्दप्रयोग पडला कार्याचा श्री गणेशा करणं. अगदी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा गणेशपट्टी लावली जाते. वेद, रामायण असेल, महाभारत असेल, याची सुरुवात सुद्धा गणेश नमनानं झालेली आहे. ऋग्वेदातील ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये गणपतीचं सूक्त आलेलं आहे. वाजसेनीय संहितेमध्ये सुद्धा गणानाम त्वाम हा मंत्र गणपतीचा नसून अश्वमेघाच्या घोड्यासंबंधी आहे असा उल्लेख केलेला आहे. आजच्या गणपतीचा उल्लेख मैत्रायणी संहितेमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये गणेश गायत्री 2 प्रकारची दिलेली आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा उल्लेख आहे. देव सामान्य माणसाप्रमाणे जन्म घेतो, विवाह करतो, संसार करतो, मुलंबाळ होतात, मृत्यू होतो. देव अवतार घेतो म्हणजे खालच्या पायरीवर येतो. त्यावेळी त्याला सर्व सांसारिक आणि दैनंदिन गोष्टी लागू होतात. मारुती ब्रह्मचारी राहतो. रामाला 18 ते 20 वर्ष मुलं होत नाहीत. कृष्णाची मुलं भरकटलेली निघतात. देवानं अवतार घेण्याचं मुख्य कारण म्हणजे भक्तांचा उद्धार आणि दुष्टाचं निर्दालन. या अवतार कार्यामध्ये मी देव आहे असं न सांगता किंवा मी देव आहे असं सांगून असंभाव्य कृतीसुद्धा तो करतो. पण तो निखळ देव या स्वरूपामध्येच देवकार्य करतो. आणि म्हणून देव ही शुद्ध कल्पना की ज्याचा हेतू विश्वाचा गाडा चालवणं. ज्या वेळेला तो देवता होतो त्यावेळेला वृत्ती आणि स्वभाव असतो, त्याला आवड निवड नसते. ज्या वेळेला तो दैवत होतो तेव्हा त्याला माणसाच्या सर्व वृत्ती, माणसाचे गुणस्वभाव, माणसाच्या आवडीनिवडी, माणसाची असणारी रागलोभ आनंदाची वृत्ती हे सगळे गुणविशेष त्याच्यामध्ये येतात. व्यास हे नारायणाचे अंशावतार. 4 वेदातील ज्ञान कठीण, सामान्य लोकांना समजण्यासाठी पुराण कथा, अद्भुत देवांची पराक्रमाची वर्णनं रचावीत आणि त्यातून लोकांना आत्मोद्धाराचा मार्ग सांगावा, उपासनेचा मार्ग सांगावा, याकरता त्यांनी पुराणं रचायला सुरुवात केली. पण त्यांना काही सुचेना. मन गोंधळून गेलं. व्यास मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवानी सांगितलं, तू गर्वानं रचना करायला सुरुवात केलीस पण गणेशाचं स्मरण केलं नाहीस. मी ब्रह्मदेव, इंद्र, विष्णू, शंकर सगळे देव त्याचंच ऐकतो, त्याच्या आज्ञेनं वागतो. तो सर्व विघ्नांचा नाश करतो. गणेशाचे 7 कोटी महामंत्र आहेत. सर्व मंत्रामध्ये 6 अक्षरी मंत्र लवकर सिद्धी प्राप्त करून देतात. मी फक्त तुला एकाक्षरी मंत्र देतो आणि तो म्हणजे ओम. देवांनी गणेशाची उपासना केली. गणेश प्रसन्न झाला आणि गणेशानं सांगितलं, ब्रह्मदेवा तू सृष्टी उत्पन्न करावी, विष्णूनं सृष्टीचं पालन करावं, शंकरानं संहार करावा. ब्रह्मदेवा तू जी सृष्टी निर्माण करणार आहेस तिला एक ब्रह्मांड म्हणतात. माझ्या देहामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, ती तू पहा. मग ब्रह्मदेवानं त्या सृष्टीमध्ये उद्भिज, जारज, स्वेदज आणि अंडज हे सगळे प्राणी पाहिले. 21 स्वर्ग आणि 7 पाताळं पाहिली. त्याची मती गुंग झाली. आता आपण सहज सृष्टीची रचना करू शकू असा गर्व झाला. पण अनेक विघ्न आली. शेवटी तो गजाननाला शरण गेला, गणेशाची पूजा केली आणि भक्तांचं कल्याण करण्याचा वर मागितला. आणि एवढंच नव्हे
तर वृद्धी आणि सिद्धी या कन्यासुद्धा गणेशाला अर्पण केल्या. म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थी ही महासिद्धी विनायकी मानली जाते आणि या चतुर्थीला मोरया याचं नाव जोडलं जातं. गणपती बाप्पा मोरया. मोरया याचा अर्थ नमस्कार. मोरेश्वर हा गणपतीचा भक्त, त्यामुळं त्याचं नाव गणपतीसोबत जोडलं ग. माझ्या भक्तांचे जे प्रिय आहेत ते मला अधिक प्रिय आहेत. मद्भक्तानां च ये भक्ता ते मे प्रियतमा मा. म्हणून मोरयाचं नावसुद्धा गणपतीबरोबर जोडलं जातं. गणेश चतुर्थी ही गणपतीची चतुर्थ अवस्था आहे. ही अवस्था ही सिद्धी अवस्था आहे. त्या दिवशी चंद्र पाहू नये असं सांगितलं जातं, कारण चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जातहा. चंद्र जसा वाढतो घटतो तसं मनही माकडासारखं नाचतं आणि बागडत राहतं. म्हणून मनाच्या चंचलतेच्या अधीन होऊ नये. चित्त एकाग्र राहिलं पाहिजे. मनाच्या तालावर नाचण्यामध्ये मानवी जीवनाचा विकास नाही तर अधःपतन होतं. म्हणून चंद्रदर्शन हे निषिद्ध मानलं गेलं. गणेश याचा मूळ शब्द हा गुणेश आहे. सत्व रजतम या 3 गुणांचा अधिपती. म्हणजे शरीर माणसाचं आहे पण डोकं हत्तीचं असा वैशिष्ट्यपूर्ण देव. म्हणजे शरीराचं सौंदर्य नसलं तरी चालेल, पण मनाचं आणि बुद्धीचं सौंदर्य हे महत्त्वाचं. हत्ती हा शक्ती, बुद्धी, विशालत्व, स्थैर्य आणि संवेदनाशील या गुणांनी युक्त असतो. तो लक्ष्मीचाही प्रिय आहे. हत्तीच्या चित्कारानं लक्ष्मीचं आवाहन होतं. उपासनाशास्त्राप्रमाणे लक्ष्मीला दुर्वा आणि बेलही प्रिय. लक्ष्मी गणेश हे उपास्य रूप आहे आणि गजलक्ष्मीचा मद वाढू नये म्हणून अंकुशही गरजेचा आहे. काळ हा सतत चालणारा, न थांबणारा, त्याचं चोरून आक्रमण सातत्यानं होत आहे आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून मूषक हे वाहन गणेशाचं आहे. गणेशाचा ध्वज हा मूषक ध्वज आहे. काही वेळेला मूषक गणपतीच्या हातातला मोदक खाताना दाखवतात. मोद आणि म्हणजे मोद म्हणजे आनंद करणाऱ्या शक्ती म्हणजे आनंदमय आयुष्य दिलेलं आहे. पण काळरूपी मूषक ते आयुष्य कुरतडून खातोय असा त्याच्यातला अर्थ आहे. नाक हे सामुद्रिक शास्त्राप्रमाणे लांब नाक हे प्रखर बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. सृष्टीतल्या सस्तन प्राण्यामध्ये सर्वात जास्त लांब नाक हत्तीचं आहे. सोंडेच्या अग्राला 6 लाख स्नायू म्हणून शुंडाग्र हे जे आहे ते अतिसंवेदनशील मानलं गेलेलं आहे. आणि देवत्व दाखवण्यासाठी गणपतीला 4 भुजा दिलेला आहे. गजानन हा 4 वेदांचा समावेशक आहे. 4 युगामध्ये गणेश ही अधिष्ठात्री देवता आहे. कृतायुगामध्ये विनायक होता, त्याचं वाहन सिंहवाहन होतं, त्यावेळेला त्याला 8 हात दाखवले गेले. द्वापार युगामध्ये गजानन आहे, त्याचं वाहन मूषक वाहन आहे, त्याला 4 हात दाखवले. त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर मयूरवाहन आहे आणि 6 हात दाखवले. आणि कलियुगामध्ये धूम्रकेतू निळा घोडा हे त्याचं वाहन आहे आणि 2 हात दाखवले असं गणेश पुराण सांगतं. गणपती हा तत्त्वज्ञानाची देवता, समाजाचा नेता, तत्ववेत्ता आणि नेता याच्याजवळ हत्तीचं मस्तक असलं पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्ववेत्ता, सफल असा लोकप्रिय नेता बनू शकत नाही. गणपती म्हणजे समूहाचा पती म्हणजे नेता, तो गुणपती असला पाहिजे. मस्तक हत्तीचं आहे. हत्ती सर्व प्राण्यामध्ये बुद्धिमान, तत्वनेता आणि नेतासुद्धा बुद्धिमानच असला पाहिजे. हत्तीचे कान सुपासारखे आहेत. सुपाचा गुण फोलकट टाकून स्वच्छ धान्य स्वतःजवळ ठेवणं आणि म्हणून बोलणं सगळ्यांचं ऐकायचं, पण त्यातलं सार ग्रहण करून बाकीच्या फालतू गोष्टी उडवून द्यायच्या. मोठे कान उत्तम श्रवणभक्तीचं उदाहरण आहे. हत्तीचे डोळे बारीक आहेत. मानवी जीवनात सुद्धा सूक्ष्मदृष्टी असली पाहिजे. जीवनात नकळत घुसडणाऱ्या दोषांना अडवलं पाहिजे आणि म्हणून हत्तीचे बारीक डोळे दीर्घदृष्टी सुचवतात. हत्ती हा शुभशकुनी मानला जातो. पूर्वी एखाद्या राज्याचा राजा मेला तर हत्तीणीच्या सोंडेमध्ये माळ दिली जायची. ती ज्याच्या गळ्यामध्ये ती हत्तीण घालेल तो राज्याचा अधिपती होत असे. हत्तीची सोंड दूरपर्यंत हुंगायला समर्थ असते. म्हणून नेता आणि तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला अगोदरच आला पाहिजे याची सोंड ही सूचक आहे.
गणपतीला 2 सुळे किंवा हत्तीला 2 सुळे दाखवलेले आहेत. एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. पूर्ण सुळा हा श्रद्धेचा, जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा ही आवश्यक आहे. आणि अर्धा सुळा हा बुद्धीचा आहे. 4 हातामध्ये अंकुश आहे, पाश आहे, मोदक आहे आणि चौथ्या हातानं हा आशीर्वाद देतो. अंकुश वासना विचारावर, वासना विकारावर संयमाची गरज असल्याचं दाखवतो. पाश गरज पडली तर इंद्रियांना, अनुयायांना शिक्षा करण्याचं सामर्थ्य दाखवतो. मोदक हे आनंदाचं प्रतीक आहे आणि म्हणून प्रत्येक इंद्रियाचा आहार हा सात्विक असला पाहिजे, हेच त्याचं द्योतक आहे. शिवाय मोदक हे तत्त्वज्ञानाचं प्रतीक आहे. बाहेरचा भाग फिका असला तरी आतला मधुर असला पाहिजे. आणि जो भक्त स्वतःच्या कर्माचा मोदक ईश्वराला देतो त्याच्यासाठी चौथा हात हा अभयदानाचा, अभयहस्ताचा, त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. गजाननाचं पोट हे लंबोदर आहे. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरामध्ये साठवून ठेवल्या पाहिजेत. माणूस घागर पोटाचा नाही तर सागर पोटाचा झाला पाहिजे. गणपती लवकर धावू शकत नाही म्हणून त्याला लहान पाय दिलेले आहेत. कोणतंही काम करताना उतावीळपणा नको, हेच त्याच्यातनं समजावलं जातं. ससा आणि कासवाची शर्यतीमध्ये ज्या वेळेला आपण ऐकतो की कासव जिंकलेला आहे, लहान तोकडे पाय हे बुद्धिमत्तेचं लक्षण मानलं जातं. बुद्धिमान लोक स्वतः धावत नाहीत तर दुसऱ्यांना पळायला लावतात. पृथ्वी प्रदक्षिणाच्या गोष्टीमध्ये, गणपती आणि कार्तिक स्वामी यांच्या गोष्टीमध्ये गणपतीच्या बुद्धीनं या कार्तिकेयावर मात केली हे आपल्याला लक्षात आहे. वाहन मोठं असलं तर ते घराच्या दारापर्यंत जाऊन धडकतं. गणपतीचं वाहन उंदीर मानलं गेलेलं आहे. लहान वाहन घरात सुद्धा प्रवेश करू शकेल, घराघरात जाऊ शकेल. उंदराची एक नीती आहे, तो फुंकर घालून चावतो. नेता किंवा तत्ववेत्ता यांच्यावर सुद्धा कडवट बोलण्याचा प्रसंग आला तर ते इतक्या गोडपणे सांगतात आणि गळी उतरवतात. त्याचप्रमाणे उंदीर हे मायेचं प्रतीक आहे. या मायेला फक्त तत्वज्ञानी अंकुशामध्ये ठेवू शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. त्याचबरोबर जमिनीच्या खाली राहणारा उंदीर हा अंधाराचं प्रतीक आहे. तो दिवसा वर आला की सूर्यरूपी गणेश त्याच्यावर बसतो आणि म्हणून त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. गणपतीला दुर्वा आवडतात. दुर्वांना रंग नाही, सुगंध नाही, जगाच्या दृष्टीनं काहीही किंमत नाही. पण जगामध्ये ज्यांना काही महत्त्व नाही, कोणी विचारत नाही, त्यांना सुद्धा आश्रय हे महापुरुष दिल्याशिवाय राहत नाहीत. गणपतीला लाल फूल आवडतं. लाल रंग हे क्रांतीचं सूचक आहे, द्योतक आहे. नेता आणि तत्ववेत्ता यांना दैवी क्रांती प्रिय असते. गणपतीला आपण अक्षदा वाहतो. अक्षता याचा अर्थ जो तुटलेला नाही तो अखंड असा असलेला. देवाबद्दलची अखंड भक्ती ही अक्षदामध्ये असते. इंद्रियांचा एक गण, या गणांचा पती मन आहे. कुठलंही काम करायचं असेल तर मन म्हणजे गणपती ठिकाण्यावर असलं पाहिजे. प्रथम गणपतीची पूजा म्हणजे मनाला कार्याच्या प्रारंभापासून शांत आणि स्थिर करण्याचं आणि त्यामुळं कार्य निर्विघ्नपणे पार पडतं. आणि गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशी, ज्या दिवशी आपण सगुणाला निर्गुणामध्ये विलीन करतो. साकार भगवान मूर्तीत निराकार भगवान सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, ही संकल्पना आपण मनात बाळगलेली असते. याच साकाराला निराकारामध्ये विलीन करतो. कौंडिन्य ऋषींनी अनंताचा शोध घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले, पण ईश्वर अनंत आहे त्याचं स्मरण करून सुद्धा अहंकार नाहीसा करून परोपकार करत स्वतःचं कल्याण करणं म्हणजेच अनंत चतुर्दशी असते. आणि म्हणून या गणपतीचं स्मरण करत असताना संत वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे एक विश्वव्यापी शुद्ध जाणीव म्हणजेच ईश्वर ठेवलेले. हे गणपतीचं अधिष्ठान असून माणसाला ज्ञानाकडे खेचतं. गणपती हा ज्ञानस्वरूप आहे, अज्ञान घालवणार आहे. आणि ज्ञानसाधना चालू असताना येणाऱ्या विघ्नांचा नाश करणारा आहे, म्हणून विघ्नहर्ता.